नमस्कार, मी पूजा. मी कुकर लावून दिलेलं आहे इथं आणि आता इथं मी गंगाफळची भाजी करते. असं गंगाफळ चिरून आणि धुवून घेतलं. त्यामध्ये थोडंसं धुवून गंगाफळ टाकून दिलं. आणि थोडंसं पाणी म्हणजे साधारण अर्धा कप पाणी टाकलं आणि अलस करून मस्त बारीक गॅसवर होऊ दिलं. आणि त्यानंतर मी इथं बिट्ट्यांचं पीठ मळून घेतलं. त्या पिठामध्ये मी तेल, ओवा आणि मीठ आणि असं हळद टाकून मिक्स करून गोळा करून घेतला आणि त्यानंतर चपात्या लाटून घेतल्या आणि अशा हाताने घळून घेऊ आपण. बघू शकतो अशा प्रकारे अशा सर्व मी करून घेतलेले आहेत इथं आणि हे ओव्हनवर ठेवलेले आहे, बघू शकता. आणि हे मस्त बारीक गॅसवर साधारण 1 घंटा असं राहू द्यायचं. मग अधूनमधून पलटत राहायचं. एका तासात आरामशीर होऊन जातं. आणि बारीक गॅसवर. आणि माझ्या मुलांसाठी इथं मटकीची भाजी आणि पोळी केली आणि त्याची तयारी करून तो रेडी झाला स्कूलला जाण्यासाठी. आणि बाय बाय करते. आणि इथं नैवेद्य दाखवून दिला. काल एकादशी झाली म्हणून इथं नैवेद्य दाखवून दिला मी. पहिले आधी देवपूजा करून नैवेद्य आणि आरत्या झाल्यानंतर आता हे आमच्याकडे लवकर जेवतात म्हणून यांना वरण भात आणि ओव्हनवरची बट्टी आणि गंगाफळची भाजी असा आजचा मेनू होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.